सोलापूर शहरापासून जवळच असलेल्या बाळे भागातील तोडकर वस्तीजवळ 5 फूट लांबीचा कोब्रा नाग आढळला आहे. त्याच्या डोक्यावर आणि मानेभोवती पांढऱ्या रंगाचे ठिपके होते. हा विषारी कोब्रा सामान्य नसून दुर्मिळ ल्युसिस्टिक प्रकारचा आहे. तोडकर वस्ती येथे सुरेश क्षीरसागर यांना त्यांच्या वस्तीच्या संरक्षक भिंतीजवळ कोब्रा दिसला. त्यांनी वन विभागास याची माहिती दिली. वन विभागाने हा कोब्रा पकडला. या सापाची वैद्यकीय तपासणी ॲनिमल राहतचे डॉक्टर आकाश जाधव यांच्याकडून करण्यात आली. यावेळी डॉक्टर जाधव यांनी कोब्रा नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यास हरकत नसल्याचे सांगितले. त्यानंतर वन परिक्षेत्र कार्यालयाकडे या कोब्राविषयी नोंद करण्यात आली. यानंतर त्यास नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले. या बचाव कार्यात सोलापूर वन विभाग उपवनसंरक्षक कुलराज सिंग, सहाय्यक वनसंरक्षक अजित शिंदे, सहाय्यक वनसंरक्षक ऐश्वर्या शिंदे, वन परिक्षेत्र अधिकारी रोहित कुमार गांगुर्डे, वन परिक्षेत्र अधिकारी शीला बडे, वनपाल रुकेश कांबळे, वनरक्षक गंगाधर विभूते, रेस्क्यू टीम प्रवीण जेवरे, मुन्ना निरवणे, प्रसाद बोलते, शिवानंद हिरेमठ, राहुल दोरकर यांच्या पथकाने सहभाग नोंदवला.